नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आसिफ शेख, स्पर्धा मित्र अकॅडमी संचालक. ठीक आहे. आता कालच्या प्रश्नपत्रिकेमध्ये काल जो आपण पार्ट 1 चा व्हिडिओ टाकला होता त्यामध्ये कंबाईन गट क पूर्व परीक्षेचे राज्यघटनेचे 8 प्रश्न आपण त्याच्यामध्ये डिस्कस केलेले होते. काही पंचायत राजचे पण प्रश्न आलेले. ठीक आहे. आता उरलेले काही प्रश्न आहेत हे आपण पार्ट 2 व्हिडिओ बनवून आपल्या चॅनलवर या ठिकाणी आज पब्लिश करतो. ठीक आहे. या ठिकाणी पहिला प्रश्न या ठिकाणी आहे, केंद्र व राज्यांच्या समवर्ती सूचीला संधी प्रकाश असे कोणी संबोधले आहे आणि खाली या ठिकाणी नावं दिलेली आहेत. लास्की, पायली, जेनिंग, ऑस्टिन. काय करायचं? प्रश्न सोडवायचा का सोडून द्यायचा? ठीक आहे. आता जनरली माझ्या मनामध्ये येईल की हा प्रश्न काही फार सोडवण्यामध्ये अर्थ नाही, पण मी ते डिसाईड करेल, डिसिजन घेईल. कसं डिसिजन घेईल? मला साधारणतः पेपर कसा गेलाय. ठीक आहे. हा प्रश्न वाचल्याबरोबर लास्की, पायली, जेनिंग्स किंवा ऑस्टिन यांच्या संबंधी मी फार काही या तज्ञांसंबंधी वाचलेलं नसणार आहे. पुस्तकामध्ये सुद्धा यांचा उल्लेख येण्याची शक्यता फार कमी आहे. मग मी थोडा शेवटी तो प्रश्न सोडवावा म्हणून तो ठेवेल. शेवटच्या 2-3 मिनिटांमध्ये 4 मिनिटांमध्ये मग मी डिसिजन घेईल. माझा संपूर्ण पेपर झाला त्याच्यानंतर मग मी ठरवेल की हा प्रश्न मला सोडवायचा आहे की नाही सोडवायचा. ठीक आहे. मग या ठिकाणी जर हा मला प्रश्न सोडवायचा असेल तर मग मला कसा सोडवावा लागेल हा प्रश्न. ठीक आहे. याला काही फार कोणती ट्रिक सोडवण्यासाठी मी सांगू शकत नाही आणि नाही सुद्धा. ठीक आहे. अंदाजे आपल्याला या ठिकाणी उत्तर लिहावं लागेल. बरं, मग हा प्रश्न वाचायचा का आता? येस, वाचायचा. का वाचायचा? कारण पुढच्या परीक्षेला कदाचित संधी प्रकाश म्हणून राज्यघटनेच्या कोणत्या भागाचा किंवा कोणत्या गोष्टींचा उल्लेख केलेला आहे असं या ठिकाणी आलं तर मात्र मला त्याचं उत्तर देता आलं पाहिजे, म्हणून हा प्रश्न मी वाचायचा. ठीक आहे. केंद्र आणि राज्यांच्या समवर्ती सूचीला संधी प्रकाश असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. तर सूची म्हणजे काय? या ठिकाणी 7व्या अनुसूचीमध्ये किंवा 7व्या परिशिष्टामध्ये काही विषयांचा, काही अधिकारांचा समावेश केलेला आहे. ज्या विषयांवर, ज्या अधिकारावर राज्य कायदा करू शकतो त्याला आपण राज्यसूची असं म्हणतो. ज्या विषयावर, ज्या अधिकारावर केंद्र कायदा करू शकतो त्याला आपण केंद्रसूची असे म्हणतो. आणि काही विषय राज्य आणि केंद्र दोघांना कायदा करायला सोयीस्कर जावेत म्हणून ते ज्या विषयामध्ये टाकलेले आहेत सूचीमध्ये त्याला आपण समवर्ती सूची असं म्हणतो. असं विषयांची विभागणी, अधिकारांची विभागणी कशामध्ये केलेली आहे? तर सूचीमध्ये केलेली आहे. मग समवर्ती सूचीमध्ये केंद्र आणि राज्य दोघांना कायदे करता येतात म्हणून याला संधी प्रकाश असं म्हटलं गेलेलं आहे.